नमस्कार, मी जालिंदर धांडे दैनिक प्रारंभ परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. एक सर्वसामान्य कुटुंबातील युवक हा शिक्षणाच्या वेळेस अनेक युवकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढे येतो, त्या मार्गी लावतो आणि हे कुठं करत असताना आपल्याला समाज कार्यामध्ये सक्रिय व्हायचं आहे आणि कुणाला तरी आपल्यामुळे फायदा व्हायचा आहे ह्या हेतूने राजकारणात प्रवेश करतो आणि असंख्य गरजूंना मदत करत त्यांना न्याय देण्याची भूमिका देतो. असेच आपल्यासोबत आहेत ज्यांची नुकतीच नियोजन समितीवर निवड झाली असे दादासाहेब मुंडे. यांचा एकूण जीवन प्रवास कसा झालाय, भविष्यातील नियोजन काय असणार आहे आणि आतापर्यंत त्यांनी कोणत्या कार्यात एकूण काम केलंय आणि त्याचा इतरांना फायदा झालाय. सर, सर्वप्रथम प्रारंभ परिवारात तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. तुमच्या जीवन प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी तुमचा थोडक्यात परिचय. मी दादासाहेब मारुतराव मुंडे, मुक्काम पोस्ट वडवणी, तालुका वडवणी, जिल्हा बीड. सर, एकूण तुम्ही शिक्षण कुठं पूर्ण केलं आणि कोणकोणत्या क्षेत्रात पूर्ण केलं? मी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण वडवणीच्या जिल्हा परिषद शाळेत मी शिकलो. त्यानंतर मार्च 91 नंतर माझी 10वी झाल्यानंतर मी बलभीम महाविद्यालयामध्ये 11वी-12वीमध्ये मी विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे. परंतु पुढे माझ्या एका प्राध्यापकांनी मला सजेस्ट केलं की तू विज्ञान शाखेत राहण्याऐवजी कला शाखेला जा. आणि त्यांच्या खरं म्हणजे प्राध्यापक सतीश पाटील आणि प्राध्यापक वसंत सानप जे आता प्राचार्य आहेत बलभीम महाविद्यालयाचे, त्यांच्यामुळे खरं म्हणजे मी कला शाखेला गेलो आणि मी पुढे हिंदी, इतिहास आणि लोकप्रशासन या 3 विषयामध्ये BAची डिग्री घेतली. नंतर MA हिंदी केलं, MA राज्यशास्त्र केलं, नंतर मी लॉ केला आणि 2001 साली मी मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये केलं. खरं म्हणजे मला प्राध्यापक व्हायची इच्छा होती, परंतु ते शक्य झालं नाही. आणि हे सगळं करत असताना सामाजिक चळवळीचा सातत्यानं संदर्भ असल्यामुळे आणि मी स्वतः सक्रिय त्यातला कार्यकर्ता असल्यामुळे मी नंतर नोकरीचा नाद सोडून दिला. काही वर्ष मी नोकरीही केली, कारण परिस्थिती अशी होती माझी की मी जेव्हा MA झालो तेव्हा राजकारण समाजकारणापेक्षा सुद्धा मला माझ्या कुटुंबाकडे काहीतरी वेगळ्या पद्धतीनं मला लक्ष देणं गरजेचं होतं. मला 2 बहिणी आहेत. माझी एक बहीणसुद्धा समाजाच्या क्षेत्रामध्ये काम करते. ती महाराष्ट्रात आधिपरिचारिका जी संघटना आहे त्या संघटनेची प्रमुख आहे. बीडच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अत्यंत सामाजिक कामात, सतत सामाजिक कामात असते ती. त्याच्यामुळे आमचं कुटुंब आणि आमचा परिवार, माझे वडील हे धार्मिक होते, माझी आई अशिक्षित आहेत, मात्र त्यांना एक धार्मिक ग्रंथ मुखोद्गत आहे. म्हणजे इतकं चांगलं वातावरण आमच्या परिवारात होतं. आणि म्हणून आईवडिलांच्या त्या वातावरणाचा परिणाम म्हणून खरं म्हणजे आम्हाला समाजाची आवड होती लहानपणापासूनच. म्हणजे तसं आम्ही प्रचंड सहन केलेलं आहे. म्हणजे लोकांना आज वाटतं की काही लोकांना तर विश्वाससुद्धा बसणार नाही, पण मला सांगायला आनंद वाटतो की मी लहानपणी माझ्या गावामध्ये म्हणजे माझ्या गल्लीतच एक साईकराम जाधव, म्हणजे त्यांचं नाव घ्यायला मला आज आनंद वाटेल, की त्यांच्या हॉटेलमध्ये मी दर बुधवारी काम करायचो आणि बुधवारी काम करून मग त्या पैशावर आठवडाभर माझं कसं होईल याचा विचार करायचो. त्याच्यानंतर मी ग्रामीण भागामध्ये, आता बंद झालं, पण पूर्वी एक डबल रोटी नावाचा प्रकार असायचा, ज्याला आपण आता तोस किंवा पाव म्हणतो. तर रोज 4 वाजता संध्याकाळी मी ते डबल रोटी आणायचो
त्या एका ट्रेमध्ये ठेवायचो आणि पहाटे 5-5:30ला मी माझ्या गावात गल्लीत सगळ्या गल्लीत फिरून ते विकायचो. आणि ते विकत असताना त्याच्याबरोबर माझ्या घरी तसं दूध असलेलं कुटुंब आहे माझं, म्हणजे दही व्हायचं. म्हणजे मी माझ्या गावात माझ्या डोक्यावर दही विकलेला तरुण आहे, मुलगा आहे शालेय जीवनामध्ये. आणि पुढे कॉलेजला आल्यावर सुद्धा म्हणजे आश्चर्य वाटेल, पण मी बीड शहरातल्या एका नामवंत हॉटेलमध्ये 1995-96ला एका हॉटेलमध्ये मी वेटर म्हणून नोकरी सुद्धा केली आहे. म्हणजे आता लोकांना ते खरं वाटणार नाही, पण तुम्ही कधी अन्विताचे मालक रावना जर विचारलं तर ते लाजतात सांगायला, पण ही वस्तुस्थिती की ते मान्य करतात की हो होता तो माझ्याकडे कामाला. म्हणजे हे सगळं भोगून मी खरं म्हणजे इथपर्यंत आलोय. सर, एकूण राजकारणात कधी आलात आणि राजकारणात येण्याचा हेतू कोणता होता आणि आतापर्यंत एकूण कोणकोणत्या पदावर काम केलंय? तसं राजकारणामध्ये असं ठरवून काही हेतू नव्हता माझा. खरं म्हणजे मी राजकारणात येण्याचं कारण या जिल्ह्याच्या नेत्या माजी खासदार स्वर्गीय आदरणीय केशरबाई क्षीरसागर उर्फ काकू या आहेत. त्यांनी मला एकदा एका बँकेच्या कार्यक्रमाचं संचलन करताना पाहिलं होतं आणि ते संचलन करताना त्यांनी पाहायला वाटलं की अरे चांगलं बोलतंय हे पोरगं, कुणाचं आहे. त्यांचे एक कार्यकर्ते होते वडवणीमध्ये, डॉक्टर मारुती आंधळे म्हणून. त्यांना विचारलं की कुणाचा मुलगा आहे, तर त्यांनी सांगितलं आहे आमच्याच परिवारापैकी आहे, सामान्य कुटुंबातला आहे, ते मला माझ्याकडे पाठवायचा. आणि म्हणून 1992-93 पासून सातत्यानं मी काकूंच्या सहवासात राहिलो. आणि त्यांनी सुद्धा अत्यंत मला म्हणजे बोटाला धरून, म्हणजे त्या स्वतः खासदार असायच्या तरी सुद्धा त्यांचा कसलाही कार्यक्रम असला तर त्या अगोदर मला भाषण करायला लावायच्या आणि मग माझा संदर्भ घेऊन त्या भाषण करायच्या. आणि म्हणून त्यांनी मला फार जोपासलं. परंतु या दरम्यान बऱ्याच गोष्टी घडल्या की मी जरी त्यांच्याबरोबर राहत असलो तरी माझा पिंड हा मुळात शाहू फुले आंबेडकरी विचाराचा होता. मी अत्यंत पुरोगामी विचाराचा कार्यकर्ता आहे लहानपणापासून. माझ्या गावचे एक अर्जुन उजगरे म्हणून आहेत, आताही ते सक्रिय आहेत, ते बामसेपचं काम करायचे. आणि त्यांचा जो भाऊ आहे छोटा, आता वडोणी पंचायत समितीला ते BO आहेत. आम्ही दोघं चांगले मित्र असायचो. आणि त्याच्यातून खरं म्हणजे आमचा त्या विचाराशी, त्या विचारधारेशी संपर्क आला. आणि पहिल्यापासून म्हणजे शाहू फुले आंबेडकरांचा विचार, त्याचा वारसा आणि वसा चालवण्याची जबाबदारी, उत्तरदायित्व काहीतरी आपलं आहे या भावनेतून मी कॉलेजच्या जीवनामध्ये काम करत होतो. आणि मग कॉलेजमध्ये आल्यानंतर काय झालं की ही सगळी आपल्यामध्ये असलेली सगळी धडपड वगैरे पाहून अनेक प्राध्यापकांनी आम्हाला या प्रक्रियेत आणलं. विशेषतः मी ज्यांचा उल्लेख करेल, UD कदम नावाचे एक प्राध्यापक होते, आता रिटायर झाले, आणि सतीश पाटील आता बलविंग कॉलेजला कदाचित असावेत नोकरीत. यांनी दोघांनी खरं म्हणजे मला सामाजिक कामात येण्याची प्रेरणा दिली. म्हणजे अक्षरशः एखाद्या विषय जर मला बोलायचा असेल, मांडायचा असेल तर त्यांनी स्वतः ते भाषण लिहायचं, मला द्यायचं, मग मी ते पाठ करायचं आणि मग ते मांडायचं. म्हणजे सामाजिक प्रश्नाची जाण आणि भान आपल्याला आलं पाहिजे म्हणून आपल्या प्राध्यापकांनी जाणीवपूर्वक आपल्यासाठी प्रयत्न करणं, मला वाटतं की हे आता ते विरळ होत चाललेलं आहे. आपण जे पाहतोय की आता तसं काही कोणी प्राध्यापकच दिसत नाही की त्याला असं वाटतं की एखादा मुलगा चळवळीत आला पाहिजे, त्याला समाजाच्या समस्या समजल्या पाहिजेत. आणि म्हणून बलबीम कॉलेजमध्ये शिकत असताना असे अनेक प्राध्यापक भेटले. या सगळ्याच्या मुळाशी एक जो माणूस आहे त्यांची आठवण मला खरं म्हणजे आज फार येते की प्राचार्य PB सावंत सर हे जर कदाचित ते बलबीम कॉलेजला प्राचार्य नसते माझ्या काळात तर मला वाटतं मीच काय, पण मी असेल, अशोक हिंगे असतील, रमेश पोकळे असतील, सुभाष धस असेल, प्राध्यापक देवीदास नागरगोजे असेल, प्राध्यापक नारायण शिंदे असेल, प्राध्यापक नवनाथ पैठणे असेल, प्राध्यापक आमचा प्रेरक वैद्य असेल, ही दिलीप भोसले असेल, ही सगळी पोरं प्राचार्य PB सावंत यांची निर्मिती आहे. आणि जाणीवपूर्वक सावंत सरांनी की या पोरांना सामाजिक उत्तरदायित्व काय असतंय, तुम्ही कशासाठी तयार होणार आहेत, तुम्ही या समाजाचं काहीतरी देणं लागणार आहेत, हे ठरवून त्यांनी आमच्यावर संस्कार केले. आणि म्हणून आम्हाला समाजात यायचं सुचलं, सामाजिक प्रश्नाचं भान आलं. आणि आता थोडंसं हे झालेलं आहे, पण पूर्वी कसं असायचं की पोरांना एखादा प्रश्न पडला तर त्याचं आंदोलन करावं लागायचं, तुम्हाला आंदोलनाशिवाय काही भेटत नसायचं. मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे की बीड शहरामध्ये जी मुलं राहायची ती संबंध जिल्ह्यातली मुलं राहायची. म्हणजे बीडमध्ये कसं होतं की बलबीम कॉलेज, नवगण कॉलेज आणि बंकट स्वामी महाविद्यालय अशी 3 महाविद्यालय असायची. आणि जिल्ह्यामध्ये मग एकतर अंबेजोगाई, नसता माजलगाव, नसता आष्टी किंवा धारूर एवढीच सिनियर महाविद्यालय होती. आणि त्याच्यामुळे एक तर गेवराई, म्हणजे तालुक्याची जी प्रमुख ठिकाणे तिथे सिनियर महाविद्यालय असायची. बाकी महाविद्यालय नसल्यामुळे ही सगळी जिल्ह्याभरातली पोरं बीडमध्ये शिकायला यायची. आणि बीडमध्ये शिकायला आलेली ही सगळी पोरं आमची आज जे जिल्हाभरात मित्र आहेत त्याचं हे मुख्य कारण आहे.
आणि मग यांचा प्रश्न काय असायचा, तर हे रूम करून राहायचे, यांचा स्वयंपाक स्टोअर असायचा, मग यांना रॉकेलच मिळत नसायचं मुलं म्हणून. आणि आनंद लिमये जिल्हाधिकारी असताना आम्ही स्वतः विद्यार्थ्यांनी एक मोठा मोर्चा कलेक्टर ऑफिसवर काढला आणि मागणी केली की आमच्या रॉकेलची सोय करा. आनंद लिमये सारख्या अत्यंत संवेदनशील जिल्हाधिकाऱ्यांनी मुलाचं आयडेंटिटी कार्ड बघून त्याला 2 लिटर रॉकेल दिलं पाहिजे असा धोरणात्मक निर्णय घेतला आणि तो अनेक वर्ष चालला. मला वाटतं की असे अनेक ईबीसीच्या आंदोलनाचा विषय की गोपीनाथराव मुंडे साहेबांचं सरकार होतं आणि ते सरकार असताना त्यांनी अचानक सरकारने निर्णय घेतला की मुलांना भेटणारी ईबीसी सवलतच रद्द करायचा निर्णय झाला. मी, रमेश पोकळे, अशोक तांगडे, मनीषा तोकले, सगळी पोरं एकत्र जमलो आणि त्यांनी ठरवलं की नाही, हा ईबीसीचा निर्णय यांनी परत घेतला पाहिजे. आणि मला आजही आठवतं की शासकीय विश्रामगृहाच्या गेटवर ही सगळी पोरं मुंडे साहेबांच्या गाडीसमोर अक्षरशः झोपली आणि मुंडेंना एकदम अचानक कळलं मुंडे साहेबाला की काहीतरी घडलंय. त्यांनी सगळ्या पोरांना बोलून घेतलं रेस्ट हाऊसमध्ये, काय घडलंय, तुम्ही माझ्या गाडीसमोर का झोपताय असं. त्यांनी पोरांनी सांगितलं की साहेब, सरकारने निर्णय घेतला ईबीसी रद्द करायचा आणि जर ईबीसी रद्द झाली तर आम्हाला शिकता येणार नाही, आम्हाला आमची ऐपत नाही आमच्या आई वडिलांची फी भरण्याची. मुंडे साहेबांनी सांगितलं मला हा निर्णय माहिती नाही, कदाचित झाला असेल तर मी माहिती घेतो. तत्कालीन जे मुख्य सचिव होते दिनेश अफजलपूरकर यांना त्यांनी तिथूनच फोन लावला आणि विचारलं असं काही घडलंय का. तर ते म्हणले हा त्याची मुदत संपली आहे, त्याला मुदत वाढून देणं गरजेचं होतं, पण ते झाली नाही. ते म्हणले उद्या मंत्रिमंडळ आहे, ते आजच्या आज निर्णय झाला पाहिजे. आणि बीडच्या शासकीय विश्रामगृहावर ईबीसी सवलत रद्द केलेली जो होती त्या रद्दचा रद्द निर्णय हा तिथे झाला. मला वाटतं की गोपीनाथ मुंडे ही का वाटलं त्यांना, तर ते सुद्धा स्वतः ईबीसीची सवलत घेऊन शिकले होते याची त्यांना जाणीव होती. अशा पद्धतीचे अनेक आंदोलन आहेत. मग वंजारा समाजाच्या एनटीचा विषय असेल, खरं म्हणजे मी एनटी नको म्हणणारा कार्यकर्ता आहे. म्हणजे एकीकडे सगळी पोरं स्कॉलरशिपच्या मोहापायी आपण कुठेतरी जाऊया असं म्हणत होते. मी तेव्हाही त्या मुलांना सांगत होतो, समाजाला सांगत होतो की तुम्ही एनटीच्या भानगडीत पडू नका, हा तुम्हाला त्रासदायक निर्णय. आरक्षणाचे निर्णय हे किचकट निर्णय आहेत. आता अजून काही लोकांच्या ते लक्षात येई नाही, पण जेव्हा ते आरक्षण होईल तेव्हा ते लक्षात येईल की हे फार अवघड गोष्ट आहे आणि मग आपल्याला वाटतं नाही रे आपण फसलो याच्यामध्ये. आणि म्हणून असे अनेक आंदोलन आहेत, म्हणजे राजकीय असतील, सामाजिक असतील, या जिल्ह्यामध्ये काही प्रकल्प यावेत म्हणून काही आंदोलन आम्ही केली. या जिल्ह्यामध्ये पंचतारांकित औद्योगिक वसाहत झाली पाहिजे म्हणून युती सरकारमध्ये आंदोलन करणारा मी कार्यकर्ता आहे. या जिल्ह्यामध्ये नामांतराला जो वाढता पाठिंबा मिळाला त्या नामांतराच्या आंदोलनात गेलेला मी कार्यकर्ता आहे. राम मंदिर आणि बाबरी मशीदची दंगल झाल्यानंतर ती दंगल थांबली पाहिजे म्हणून अशोक दिवरे आणि वाघमारे सारख्या डीवायएसपीच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर आल्यानंतर मार खायची वेळ आली, मात्र तरी सुद्धा समाजात शांतता राहिली पाहिजे. आपण सगळ्या एका विचाराची माणसं आहोत, यासाठी प्रयत्न केला पाहिजे असं समजणारा मी कार्यकर्ता आहे. सर, आपण एक शिक्षक म्हणूनही काम केले, तो अनुभव कसा होता? तो फार म्हणजे माझ्यासाठी त्या आयुष्यातली एक महत्त्वाची गोष्ट आहे. मला नोकरी करण्याचं कारण असं आहे की मी शिकत असताना माझी होणारी बायको तेव्हा म्हणजे ती मला असं आमच्या दोघांत ठरलं की लग्न करूया, परंतु माझे सासरे आम्हाला एक त्याला का म्हणून पोरगी द्यावी, तो कुठे नोकरी करतो, त्याला काय त्याच्यासाठी त्याला नोकरी द्यायचं काय त्याच्यात. आणि मग ही गोष्ट जेव्हा काकूंना कळाली तेव्हा काकू म्हणाले ठीक आहे करायचंय ना तर करून टाकू, पण मी ते नोकरी त्याला उद्या सकाळी. आणि त्यांनी अक्षरशः मला दुसऱ्या दिवशी 11 वाजता नोकरी दिली आणि सांगितलं तू जा जॉईन हो. आणि लागलीच नोकरीला मी लागलो आणि मग माझं लग्न झालं. खरं म्हणजे नोकरी आणि छोकरी असा तो संदर्भ होता म्हणून मी खरं म्हणजे ती नोकरी स्वीकारली. मला आनंद वाटतो आज काकूंचं खरं म्हणजे मला फार आठवण येते. त्याचं हेच कारण आहे की मला त्यांनी पहिल्या वर्षी पूर्ण पगाराची नोकरी दिली आणि बिलकुल कुणाची शिफारस नाही त्याच्यासाठी किंवा माझा इंटरव्ह्यू नाही, तू जा आणि नोकरी कर असं सांगितलं. पण ती नोकरी सुद्धा मला एका करारामध्ये सोडावी लागली. म्हणजे जसं मला माझ्या चांगलं व्हावं म्हणून नोकरी दिली तसं माझ्यासमोर ती नोकरी सोडताना सुद्धा पेच निर्माण झाला. कारण मला असं विचारलं गेलं त्यावेळेस क्षीरसागर परिवाराकडून की नोकरी की धनंजय मुंडेची मैत्री. आणि मग मी क्षणाचाही विचार न करता, मी जशी नोकरी घेताना क्षणाचा विचार नव्हता केला तसे मी सोडतानाही केला नाही. म्हणजे त्यांनी मला जेव्हा विचारलं बोलून की चल तुला तुझ्यासमोर 2 ऑप्शन आहेत, धनंजय की नोकरी, मी सांगितलं धनंजय. आणि मी जाऊन राजीनामा लगेच लिहून दिला संस्थेत. म्हणजे मी मैत्रीसाठी तोही त्याग केला. आणि म्हणून पुढे त्यांनी अनेक प्रयत्न केले. म्हणजे तसं स्वतः जयदत्तांना क्षीरसागरांनी मला नंतर बोलून घेऊन सांगितले होते की जाऊ दे ठीक आहे झालं असेल परत जॉईन हो. पण मधल्या 2-3 वर्षात बरंच पाणी वाहून गेलं आणि मला असं वाटलं की आता आपण नोकरी नाही केली पाहिजे, की आता आपण कार्यकर्ता म्हणून आपल्याला जी प्रतिमा भेटली तिला पुढे न्यायचं असेल तर मग संस्थेत नोकरी नाही केली पाहिजे.
आणि म्हणून ते सोडून दिली. आपण पूर्वीपासून मुंडे घराण्याशी एकनिष्ठ आहात, यामुळेच कदाचित मुंडे साहेबाची विश्वासू म्हणून आपली एक ओळख आहे, याबाबत काय सांगा? मुंडे साहेबांचा जो माझ्या आयुष्यातला प्रवेश आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. कदाचित आज गोपीनाथ मुंडे साहेब असते तर कदाचित अजून बऱ्याच काही चांगल्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटल्या असत्या. म्हणजे केवळ माझ्या बाबतीतच नाही तर बीड जिल्ह्यामध्ये अशी 50 तरुण मुलं आहेत की ज्यांचं राजकीय करिअर संपून गेलं मुंडेंच्या जाण्यामुळं. कारण अशा अनेक तरुण पोरांनी मुंडे साहेब राज्याचे मुख्यमंत्री होतील, मुंडे साहेब मुख्यमंत्री जर झाले तर आपलं काहीतरी कल्याण होईल, आपल्या जिल्ह्याचं कल्याण होईल, आणि म्हणून अनेक मुलांनी त्या भागातल्या मुलांनी त्यांचं बाकीचं सगळं करिअर सोडून दिलं आणि मुंडे साहेबांच्या मागे आले. दुर्दैवानं खरं म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेबांचं माझं कनेक्शन असं आहे की मी भाजपमध्ये आलो धनंजय मुंडे साहेबांमुळे. माझी मुंडे साहेबांची ओळख नव्हती. पण एक आहे की माझ्या आयुष्यातलं राजकीय पुढाऱ्यांच्या कार्यक्रमातलं पहिलं संचलन जे केलंय ते मी मुंडे साहेबांचंच केलंय. त्यांनी डंकेल प्रस्तावाला विरोध करण्यासाठी 1992ला एक डंकेल यात्रा काढली होती, संघर्ष यात्रा काढली होती. आणि PV नरसिंहराव साहेबांनी या देशामध्ये गॅट करार आणला होता. गॅट करार जर मान्य झाला तर छोटे मोठे उद्योजक संपतील, छोट्या मोठ्या बाराबलुतेदार पद्धती संपतील अशी भाजपला भीती वाटत होती. आणि म्हणून भाजपने ती यात्रा काढली होती. त्या यात्रेची एक मोठी सभा माझ्या गावात म्हणजे वडवणीमध्ये झाली होती आणि त्याचं संचलन मी 92ला केलं होतं. त्याच्यापेक्षा त्यांचा माझा काही संपर्क नव्हता. परंतु पुढे धनंजय मुंडे साहेब सक्रिय झाले. त्यांनी सगळ्या तरुण पोरांना एकत्र केलं आणि सांगितलं की आपल्याला मुंडे साहेबांना मुख्यमंत्री करायचं राज्याचं, आपण त्यांच्यावर राहिलं पाहिजे. आणि म्हणून खरं म्हणजे मी भाजपमध्ये गेलो. पण काय की आपण कुठल्या भावनेनं काम करतो याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. मी अत्यंत समर्पित भावनेनं गोपीनाथ मुंडे साहेबांसंग काम केलं. म्हणजे 24 घंटे गोपीनाथ मुंडेंना उपलब्ध असणारा कार्यकर्ता अशी माझी प्रतिमा होती. म्हणजे हे त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवलं होतं. वैद्यनाथ कारखान्यावर जी दुसऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला आमची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये ते असं सगळ्या समोर असं म्हणाले की या जिल्ह्यामध्ये भाजप 2च माणसांनी जीवन ठेवलंय, ते म्हणजे मी आणि दादासाहेब मुंडे. तर त्यांना सगळ्याला आश्चर्य वाटलं की असं का म्हणतायत साहेब? ते म्हणले अरे माझ्यावर एवढे आरोप होत आहेत विरोधकाकडून, मला लोक सहकी पळ करून सोडतायत, त्याचं साधं सुद्धा उत्तर कोणी देत नाही. पेपर वाचल्यावर मीच दादासाहेबला फोन करतो आणि सांगतो अरे ते पेपरमध्ये आपल्या विरोधात बातम्या आली त्याचा खुलासा कर. म्हणजे मी त्याला सांगतो तो खुलासा लिहितो दुसरी छापून येतो. म्हणले तुम्हाला काहीच वाटत नाही. हे का झालं तर याचं कारण आहे की मी माझं विश्व गोपीनाथ मुंडे शिवाय दुसरं काही आहे असं कधीच समजलं नव्हतं. आणि म्हणून त्यांच्या सुखादुखातल्या प्रत्येक गोष्टीत मी त्यांच्याबरोबर राहिलो. त्यांच्या राजकीय आणि सामाजिक संघर्षात मी 10-15 वर्ष राहिलो. आणि म्हणून खरं म्हणजे मधल्या काळात अशी वेळ आली होती की आता काय करायचं किंवा निष्ठेचा विषय आला होता. पण तरीही सुद्धा मी सांगितलं की नाही, म्हणजे मला खरं म्हणजे धनंजय मुंडेंनी विचारलंच नाही मुळात की माझ्या संग येणार आहेत का. मला वाटतं की ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे की धनंजय मुंडेंनी त्यांच्या लाभार्थ्यांना सगळ्याला विचारलं होतं की मी चाललोय, येत आहे का तुम्ही, पण मला विचारलं नाही. याचा अर्थ 2 गोष्टी होत्या. एक, मी धनंजय मुंडेंचा लाभार्थी नव्हतो, आणि दुसरी गोष्ट धनंजय मुंडेंना हे माहित होतं की तो मुंडेमध्ये इतका एकरूप झालेला आहे की आपला फोन वाया जाईल, त्याला न केलेला बरा, तो पूर्णपणे त्यांच्या बरोबर आहे. मला वाटतं की त्यांना इतका विश्वास वाटावा की मी मुंडे साहेबला सोडणारच नाही. जसं की मुंडे साहेबच्या निधनानंतर त्यांना खात्री होती की आता तो त्यांच्या संग राहणारच नाही. आणि म्हणून त्यांनी मला मुंडे साहेब गेले की विचारलं आता काय, ठीक आहे मुंडे होते ठीक आहे आता काय. म्हणजे इतका मी त्यांच्यात मुंडेमध्ये एकरूप झालेलो होतो. आणि म्हणून मुंडे साहेबांच्या सगळ्या सुखादुखात त्यांच्या चांगल्या गोष्टीत मी त्यांच्याबरोबर होतो. आजही मला त्यांच्याबद्दल अत्यंत कृतज्ञतेची भावना आहे मुंडे साहेबांबद्दल. मला वाटतं की मी हे खरं म्हणजे ही मोठी गोष्ट होईल, पण गोपीनाथ मुंडे साहेबांचा मी रक्ताचा वारसदार नसलो तरी महाराष्ट्र मला त्यांच्या विचाराचा वारसदार म्हणून ओळखील एवढं चांगलं काम करण्याचा मी प्रयत्न करेल. आपली नियोजन समितीवर निवड झाली आहे, एकूणच याचा फायदा जिल्ह्यासाठी होईल यासाठी आपण काय प्रयत्न करणार? खरं म्हणजे जिल्हा नियोजन समितीबद्दल मी पालकमंत्री धनंजय मुंडे साहेबांचे आभार मानतो. ते आभार याच्यासाठी मानतो की त्यांनी मला कमिटीवर घेतलं असा काही मुद्दा नाहीये. खरं म्हणजे त्यांचे आभार याच्यासाठी मानतो की जिल्हा नियोजन समिती ही आता संविधानात्मक समिती आहे. आतापर्यंत कसं होतं, तिला वेगळा दर्जा होता. नवीन घटना दुरुस्तीनुसार तिला आता संविधानिक अधिकार आलाय जिल्हा नियोजन समितीला. आता त्याच्या आदेश जो आहे तो राज्यपालाकडून झालेला आहे पालकमंत्र्यांनी प्रस्तावित केल्यानंतर. आणि मग एक महत्वाची समिती जिल्ह्याच्या दृष्टीने आहे ती.
आणि त्या समितीवर कोण घ्यायचं, तर मग आतापर्यंतची परंपरा अशी होती की कुणीतरी आमदाराचा मुलगा, खासदाराचा मुलगा, प्रस्थापित पुढारी असंच होतं. मला धनंजय मुंडेंचं खरं म्हणजे धाडस आहे की त्यांनी घेतलेली जी 13 लोक आहेत ना या समितीत, त्याच्यात एकही चेहरा असा नाही की ज्या चेहऱ्याला राजकीय चेहरा आहे, म्हणजे ह्याचा बाप काहीतरी फार मोठा होता आणि म्हणून त्याला घेतलंय, असं काही त्या समितीमध्ये नाहीये. आणि म्हणून एकदम नवीन पोरांना त्यांनी संधी दिली आहे. मला वाटतं की त्यांनी कदाचित ती दूरदृष्टी बघतात, कधी कधी त्यांनी विचार केला असेल की पुढे 20 वर्ष आपल्याला कामाला येईल ही टीम, आणि म्हणून कदाचित त्यांनी आम्हाला याच्यामध्ये संधी दिली आहे. जिल्हा नियोजन समिती जिल्ह्याच्या दृष्टीनं फार महत्त्वाची समिती आहे. जिल्हा नियोजनाचा जो आराखडा होतो, त्याचा जो खर्च होतो, त्याला काही अधिकार आलेत की जसं काल एक नवीन शासन निर्णय आला जिल्हा नियोजन समितीच्या बाबतीत की जिल्हा नियोजन समिती जो खर्च करणार आहे त्या खर्च करायला यंत्रणा कोण असावी याचा अधिकार जिल्हा नियोजन समितीला आलेला आहे की ते ठरवणार की ह्याचा कोणाला अधिकार द्यायचा. मला वाटतं की इतक्या महत्त्वाच्या समितीत त्यांनी मला संधी दिली, त्याबद्दल तर मी त्यांचे आभार मानतो. खरं म्हणजे ही संधी भेटण्याचं दुसरं एक महत्त्वाचं कारण असं आहे, ते म्हणजे मी काँग्रेसमध्ये गेलो आणि माझे जे नेते आहेत आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब, खरं म्हणजे मला त्यांच्यामुळं काँग्रेसमध्ये जाता आलं आणि मी काँग्रेसमध्ये म्हणून मला धनंजय मुंडेंना समितीवर घेता आलं आणि म्हणून हे सगळं जुळून आलं आणि म्हणून त्यांचे आभार आहेत. या समितीच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करूयात की चांगलं काय करता येईल. आमच्या डोक्यात एक महत्त्वाचा विषय होता, मला वाटतं की मी त्याचा पाठपुरावाही फार केला आहे. बीड शहरामध्ये एक चांगलं शासकीय विश्रामगृह व्हावं असा प्रयत्न आमचा होता आणि मला वाटतं की त्याला आता मान्यता सुद्धा भेटली आहे काल. म्हणजे जिल्हा नियोजन समितीने काय केलं 5 वर्षात चांगलं काम, तर एक चांगलं सुसज्ज वसतिगृह विश्रामगृह बीड शहरात असावं जाणाऱ्यासाठी. म्हणजे एक लोकांना अनेक वर्ष लक्षात राहील अशी एखादी गोष्ट करावी त्याच्यातून. बाकी तर रस्ते, नाल्या, लाईट हे होत राहील. आपण आतापर्यंत अनेक पदावर काम केलं आहे, यातील कोणते महत्त्वाचे पद आहे? मी भाजपमध्ये असताना जेव्हा होतो तेव्हा मी भाजपचा मीडिया प्रमुख होतो आणि भाजपमध्ये खरं म्हणजे गोपीनाथ मुंडेचा माणूस असणं हेच पद असायचं. म्हणजे तिथं काही फार भाजपमध्ये प्रदेशावर वगैरे काम करायचं तुम्ही कारण नाही, तुम्ही मुंडेचा माणूस म्हणजेच फार मोठं. म्हणजे मी तुम्हाला आश्चर्य वाटेल, म्हणजे हे सगळं मंत्रिमंडळ जे होतं कालच्या वेळेस 2014 ते 19 हे मंत्रिमंडळ मी मुंडे साहेबांच्या दारात वेटीमध्ये बसलेलं बघितलंय, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीसाठी. आणि त्याच्यामुळे मला असं काही भाजपमध्ये असताना पदाचं काही वाटत नव्हतं. पण नंतर मात्र मी जेव्हा काँग्रेसमध्ये यायचा निर्णय घेतला तेव्हा मात्र फार मोठी गोष्ट होती. मी फार लोकांना विचारलं की आता मी काय केलं पाहिजे, कारण ज्या पद्धतीने माझं आणि भाजपच्या नेतृत्वाचं बिघडलं ते फार माझ्यासाठी वेदनादायीच होतं. पण आता पर्याय नव्हता आणि म्हणून मी माझे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांच्या माध्यमातून मी खरं म्हणजे काँग्रेसमध्ये गेलो. युवक काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत सत्यजित दादा तांबे, त्यांनी विशेष प्रयत्न केले माझ्यासाठी की दादा आला पाहिजे काँग्रेसमध्ये. आणि मग काँग्रेसमध्ये गेल्यानंतर मात्र तत्कालीन प्रदेश अध्यक्ष जे होते अशोकराव चव्हाण साहेब यांनी मला फार सन्मानानं पक्षात घेतलं होतं. माझ्या पक्षप्रवेशासाठी अशोक चव्हाण साहेबांनी प्रदेश काँग्रेसची बैठक बोलवली होती आणि त्या बैठकीला स्वतः पृथ्वीराज चव्हाण साहेब, विखे पाटील, माणिकराव ठाकरे, आमचे महाराष्ट्राचे प्रभारी प्रकाश मोहनजी, हे सगळे लोक बोलवले होते आणि मला काँग्रेसमध्ये प्रवेश दिला होता. आणि मग त्यांनी प्रवेश दिल्यानंतर मला पहिल्याच वर्षी मला अत्यंत महत्त्वाच्या जिल्ह्याचं प्रभारी करण्यात आलं. म्हणजे देश पातळीवर ज्यांच्या नेतृत्वाची चर्चा होते असे राजीव सातव साहेब हिंगोलीचे आहेत आणि मी आत्ता सध्या काँग्रेस पक्षात हिंगोलीचा पक्षाचा प्रमुख आहे, प्रभारी आहे. आणि तिथंही मी गेली 3-4 वर्ष संघटनेत चांगलं काम केलं आहे. मग अगदी सभासद नोंदणीपासून त्या 5 वर्षात जे काही आम्हाला आंदोलनाचा प्रोटोकॉल होता ते सगळे आंदोलनं मी तिथं हिंगोलीत केलेत. त्यानंतर आत्ता मला बाळासाहेब थोरात साहेब प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर एकंदरीत माझी काम करण्याची क्षमता आणि लोकात असलेला माझा संपर्क लक्षात घेऊन त्यांनी मला आत्ता औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये निवडणुकीचं निरीक्षक केलेलं आहे. मला प्रदेश काँग्रेसनं बाळासाहेब थोरात साहेबांबरोबर सरचिटणीस म्हणून काम करण्याची संधी दिलेली आहे. मला वाटतं की माझ्या वयाच्या हिशोबाने काँग्रेसमध्ये मी गेलेला कालावधी लक्षात घेता मला काँग्रेसनं फार चांगल्या पद्धतीनं मान सन्मान प्रतिष्ठा दिली. मीही काँग्रेस पक्षाची जी काही कार्यक्रम असतील, विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती काँग्रेसची काय परिस्थिती आहे, खरं म्हणजे अशा स्थितीत मी काँग्रेसमध्ये जाणं माझी राजकीय आत्महत्या आहे असं मला अनेकांनी सांगितलं होतं. परंतु आपण काम करण्याची तयारी ठेवल्यास कोणत्याही पक्षात जर गेलात तर तुम्हाला चांगलं काम करता येऊ शकतं, चांगली संधी मिळू शकते आणि म्हणून आज काँग्रेस पक्षात मी अत्यंत समाधानी आहे. लोकशाहीचा जो 4था स्तंभ म्हटलं जातं, तर आपण एक पत्रकार म्हणून हे काम केलं आहे, त्याबाबत काय सांगा? खरं म्हणजे पत्रकारितेबद्दल
मी मुळात पत्रकार आहे, खरं म्हणजे माझा पिंड पत्रकाराचा आहे. म्हणजे मी BJ केले म्हणून नाही, तर मी फार सुंदर मला लिहायची सवय होती. मी पत्रकार नसल्यापासून मी लिहित होतो. म्हणजे आत्ता बातमी सोपी झालेली आहे. मी जेव्हा बातम्या लिहायचो तेव्हाची बातमी लिहिण्याची पद्धत वेगळी होती. म्हणजे आम्ही जर एखाद्या कार्यक्रमाला गेलो तर त्या वक्त्याचं भाषण आम्हाला आधी कागदावर लिहून काढावं लागायचं, त्याचे मुद्दे. कार्यालयात आल्यानंतर ते मुद्दे बातमीत परावर्तित करावं लागायचे. मग ती बातमी आम्ही आमचा जो वरिष्ठ त्याला दाखवायचो आणि मग त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे आणि काय नसायला पाहिजे त्यांची सूचना व्हायची आणि मग ती सूचना झाल्यानंतर परत बातमी दुरुस्त केली जायची आणि मग बातमी टाईप व्हायची आणि मग ती छापून यायची. म्हणजे आताच्या पोरांना कदाचित माहिती आहे का नाही मला माहीत नाही, परंतु बातमीमध्ये किंतु, परंतु, साहेब, ताई, अण्णा, दादा असे कसलेही शब्द नसले पाहिजेत असा एक संकेत आहे. दुर्दैवानं आता बातमीत असा काही संकेत पाळला जात नाही. मला वाटतं की कदाचित ती व्यावसायिक अपरिहार्यता झालेली आहे की बातमीमध्ये कौतुक करताना आपण संकेत विसरून जातो आणि लोकशाहीमध्ये ज्याला आपण चौथा स्तंभ, तो चौथा स्तंभ आहे, तो टिकणार आहे. पत्रकार, वर्तमानपत्र, बातमी या गोष्टी कधीच संपणार नाहीत. कारण मी असं समजतो की या जगातला किंबहुना भारतातला पहिला पत्रकार जो आहे तो आहे नारद मुनी. हा पहिला पत्रकार आहे या देशातला. आता लोक काही जरी सांगत असले की हे आहेत ते आहेत, असं काही नाही. या देशातला इतिहासातला पहिला पत्रकार नारद मुनी आहे आणि नारद मुनी पत्रकार आहे यावर आपण समजू शकतो की पत्रकारितेची काय गरज आहे. म्हणजे पत्रकारितेमध्ये आता जे नवीन मुलं आलेली आहेत त्यांनी खरं म्हणजे काही दिवस तरी उमेदवारी केली पाहिजे. आपण वरिष्ठांचं काहीतरी ऐकलं पाहिजे. आपल्यालाच बातमीतलं सगळं कळतंय असं नाही, तर आपली चांगल्यातली चांगली बातमी सुद्धा कदाचित चुकीची असू शकते असा सुद्धा विचार आपण केला पाहिजे. आणि आता पूर्वी कसं असायचं की आम्ही बातमी नेऊन द्यायचो प्रत्येक कार्यालयामध्ये, मग ते एक हे असायचं. आता काय झालं की आम्ही आता बातमी पाठवतो, मग तुमचे लोक आलेली बातमी मेल जशाला तसा म्हणजे टाकून देतात आणि ती बातमी छापून येते. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की मी एक बातमी महाराष्ट्र टाइम्सला अशी वाचली की हे सकाळशी बोलताना असं म्हणाले, म्हणजे शेवटची वेळ. म्हणजे त्या दोन पत्रकार म्हणजे एका गावात कदाचित सगळे प्रतिनिधी एकच बातमी लिहितात आणि ती बातमी सगळ्यांना पाठवून देतात. म्हणजे ते एवढा सुद्धा विचार करत नाहीत की शेवटची वेळ तरी बदलू किंवा आपल्या आपण दैनिकाचं नाव लिहू आणि आपल्या दैनिकाशी बोलताना ते असं म्हणाले असं तरी करूया. मला वाटतं की ही सुधारणा होणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, पत्रकारितेमध्ये जी बदनामी आलेली आहे ती थोडी कमी झाली पाहिजे. कारण शेवटी कॉर्पोरेट विश्व आलेलं आहे वर्तमानपत्राच्या क्षेत्रात सुद्धा, त्याला व्यावसायिकता आलेली आहे. पण व्यावसायिकता आलेली असताना त्या क्षेत्राची बदनामी होईल असं काही करू नका. म्हणजे पत्रकार असला म्हणजे काहीतरी ब्लॅकमेलर आहे किंवा असं आहे त्याची प्रतिमा अशी नाही झाली पाहिजे. पत्रकाराची प्रतिमा या समाजात अत्यंत चांगली असली पाहिजे. त्यांनी ती चांगली प्रतिमा ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि मग जर आपण पुढाऱ्यामध्ये, कार्यकर्त्यामध्ये आणि पत्रकारामध्ये जर समन्वय असेल तर मला वाटतं की आपण लोकशाहीचा तो स्तंभ अधिक मजबूत करू शकू. दुर्दैवानं पुढाऱ्यांना पत्रकाराबद्दल, पत्रकारांना पुढाऱ्याबद्दल असं हे वाटत नाही. म्हणजे पुढारी म्हणजे जसं काय पैसे खाण्यासाठी त्याचा जन्म झालाय, तो म्हणजे भ्रष्टाचारीच असतो. त्याने गडगंज संपत्ती कमवलेली आहे आणि त्यांनी कमवलेल्या संपत्तीतला आपल्याला वाटा देणं हा त्याचा नैतिक अधिकार आहे, आपला हक्क आहे. अशा पद्धतीनं पुढाऱ्याकडे नाही बघितलं पाहिजे. तर आपण ह्या सगळ्या गोष्टी तपासून बघितल्या तर मला वाटतं की चांगले पत्रकार घडू शकतो. आपल्या जिल्ह्यातले अनेक नामवंत पत्रकार, म्हणजे या बीड जिल्हा इतका भाग्यवान आहे ना. या बीडचं खरं म्हणजे मी या जिल्ह्यात जन्माला आलो, मला एवढं कौतुक आहे या जिल्ह्यात जन्माला आल्याचं की या जिल्ह्यात काय झालं नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुम्ही जर खरं म्हणजे आपण एक राजकीय कधी स्टोरी केली तर मला विचारा. हा बीड जिल्हा असा एक जिल्हा आहे साहेब की या जिल्ह्यानी, म्हणजे या जिल्ह्याचे जे पहिले खासदार आहेत परांजपे पासून ते आत्ता प्रीतम मुंडेपर्यंत जे खासदार निवडून आलेत ना, त्या खासदारांचे चेहरे बघा तुम्हाला आठवेल. तुम्ही कल्पना करू शकणार नाही की या जिल्ह्याने कसले नेते दिलेत. म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील या जिल्ह्याचे खासदार, बबनराव ढाकणे या जिल्ह्याचा खासदार, तुमचा गंगाधरप्पा बुरांडे या जिल्ह्याचा खासदार, म्हणजे प्रचंड उंचीचे खासदार या जिल्ह्यानं दिले. या जिल्ह्यानं महाराष्ट्रात सर्वाधिक महिला नेतृत्व या जिल्ह्याने दिले. म्हणजे राज्यामध्ये बीड जिल्ह्याने जितके महिला नेतृत्व दिलेत तेवढे नेतृत्व कोणी दिले नाहीत. या जिल्ह्याने पुरोगामी विचाराचे जेवढे नेते दिले तेवढे तुम्हाला, म्हणजे कदाचित नवीन पिढीला माहित नसेल की या जिल्ह्यातला एक मुलगा ज्याला असं सांगितलं गेलं की तू मुख्यमंत्री म्हणून शपथ घे, आम्ही तुझ्या बरोबर आहेत, आणि तो नको म्हणला.
या जिल्ह्यातला एक मुलगा आहे की जेव्हा विश्वनाथ प्रताप सिंगांचं सरकार या देशात आलं तेव्हा असा विचार आला की ज्योती बसू जेव्हा प्रधानमंत्री नको म्हणले तेव्हा या जिल्ह्यातल्या पोराला विचारलं की तू पंतप्रधान होतोस का? विचार करा, बापूसाहेब काळदाते हे त्याचं नाव आहे. म्हणजे बापूसाहेब काळदाते नावाचा एक मुलगा या जिल्ह्यात असाही जन्माला आला होता की ज्याला मुख्यमंत्री व्हायची संधी आली, ज्याला पंतप्रधान व्हायची संधी आली. किंबहुना महाजन जर गेले नसते तर प्रमोद महाजन या देशाचे पंतप्रधान होऊ शकले असते. म्हणजे या जिल्ह्यानं काय दिलं नाही राज्याला, तसे पत्रकार दिलेत. बर्दापूरकर असतील किंवा ज्यांच्या नावानं गर्गे आपल्याकडे हे आहे, समा गर्गेचा विषय, ही सगळी बीडच्या मातीतली पोरं आहेत. मला वाटतं की ह्या सगळा विचार आपण केला पाहिजे. आणि मग पत्रकारासाठी जर एवढा चांगला आदर्श असेल तर मग त्याच्या आपल्या नव्या टीम मध्ये सुद्धा असे पत्रकार झाले पाहिजेत. नक्कीच आपण एवढे मोठमोठे नावं घेतले या जिल्ह्यातल्या नेत्यांचे, पण मुळात आपला बीड जिल्हा हा मागासलेला आहे. या ठिकाणचा ऊसतोड कामगार प्रत्येक वर्षी परत जिल्ह्यात परत राज्यात जाऊन आपली उपजीविका भागवतो. यासह येथील जो बेरोजगार युवक आहे तो बी मोठ्या शहरामध्ये जाऊन आपला रोजगार शोधतो. यासह इतर समस्या जिल्ह्यात आहेत, सत्ता तुमची आहे, या प्रश्नावर आवाज उठवणार आहात? बरोबर आहे, फार महत्त्वाचा विषय, कदाचित माझ्यासाठी फार महत्त्वाचा प्रश्न विचारला तुम्ही. ऊसतोड कामगारांचा विषय या जिल्ह्याचा अत्यंत संवेदनशील विषय आहे. साधारण 4 ते 5 लाख लोक दरवर्षी या जिल्ह्यातून वेगवेगळ्या भागात म्हणजे गुजरात असेल, कर्नाटक असेल, महाराष्ट्रातल्या अन्य भागामध्ये ऊस तोडायला जातात. विशेष म्हणजे या कामगारामध्ये असं काही नाही की एका विशिष्ट जातीचे लोक जातात. म्हणजे अपवाद एखादी जात जर सोडली तर सगळ्या जातीचे लोक ऊस तोडायला जातात. ऊस तोडणाऱ्यांचा प्रश्न, त्यांच्या समस्या, त्याच्यावर असलेली उपाययोजना याच्याबद्दल आम्ही लिहितोय. पत्रकार दरवर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये एक ठरलेली बातमी असती की तांडा चालला, अशी एक बातमी होते, सगळ्या पेपरवाल्याकडे होते. आणि मग तांडा चालल्यामध्ये बैलगाडी, त्याचं ते कुटुंब, ते आणि ते विदारक चित्र असतं. मी जेव्हापासून राजकारणात आणि समाजकारणात आहे तेव्हापासून या समस्या निगडीत आहे. माझा पुतण्या, माझा चुलत भाऊ, माझी बहीण, माझं कुणीतरी नातेवाईक दरवर्षी कारखान्याला जातो. आणि जेव्हा मी पश्चिम महाराष्ट्रात, कर्नाटकात नेता म्हणून जातो, मोठ्या गाडीत बसून शेजारून जेव्हा बैलगाडी जाते, ऊसाची ट्रक जाते, टेम्पो जातो, ट्रक जाते, ट्रॅक्टर जातं, तेव्हा वेदना होतात की अरे ही, म्हणजे खात्री पटते की जर गाडीतून खाली उतरलो आणि या गाडीवाल्याला विचारलं की तू कोण आहेस, कुठला आहेस, हा 100% आपला नातेवाईक असेल किंवा आपल्या जिल्ह्यातला असेल, आपला कुठला तरी असेल, आणि हा इकडे आला नाही पाहिजे अशी भावना होते. दुर्दैवानं फार महत्वाची गोष्ट अशी आहे की बीड जिल्ह्याची 50% अर्थव्यवस्था ही ऊस तोडीशी संबंधित आहे. 1000 कोटी रुपये दरवर्षी ऊस तोडीच्या व्यवसायातून बीड जिल्ह्यात येतात. मग त्याच्यात वाहनाचा विषय आहे, मजुरांचा विषय आहे आणि मुकदमाचा विषय आहे. विचार करा की 1000 कोटी रुपयाचा आर्थिक उलाढाल असलेला हा व्यवसाय, मात्र या व्यवसायातल्या समस्या संदर्भात कोण बोलत नाही. काय समस्या आहे व्यवसायातली? या व्यवसायात असलेल्या लोकांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, या मुलातल्या व्यवसायात असलेल्या मुलांच्या आरोग्याचा प्रश्न आहे, व्यवसाय करायला जाणारे ज्या महिला आहेत त्यांच्या आरोग्याचे प्रश्न आहेत. आणि मग या सगळ्या विषयाला घेऊन गेली काही वर्ष सातत्यानं आपण आंदोलन करतोय, काहीतरी मार्ग निघतोय. असं मी नशीबवान कार्यकर्ता आहे खरं म्हणजे यावर्षी, की यावर्षी असं झालं की ऊसतोड कामगारांचा संप झाला. 5 वर्षापूर्वी जेव्हा झाला तेव्हाही मीच होतो. तेव्हाही मी या जिल्ह्याच्या तत्कालीन पालकमंत्री आणि नेत्या आदरणीय पंकजाताई मुंडे साहेबांना विनंती केली होती की तुम्ही याच्यात लक्ष घाला आणि हा विषय थोडंसं संवेदनशीलपणे हाता. दुर्दैवानं ऊसतोड कामगारांच्या नेत्या म्हणून घेणाऱ्या ताईसाहेबांनी त्यांच्या प्रश्नात किती लक्ष घातलं मला सांगता येणार नाही, पण त्या स्वतः साखर संघावर संचालक झाल्या आणि एकाच वेळेस कामगाराच्या आणि संचालक अशा त्या नेत्या झाल्यामुळे कदाचित त्यांची अडचण झाली असावी. एकीकडे साखर संघ, दुसरीकडे आपले मजूर, आणि म्हणून त्यांना काही करता आलं नसावं कदाचित. उलट त्यांनी एक मोठं नुकसान आपलं असं केलं की जो 3 वर्ष आपला करार असायचा साखर संघाबरोबरचा तो 5 वर्षावर नेला. आणि मग यावेळेस आम्ही मात्र त्याच्यावर फार गंभीर झालोत. आणि मग मी आणि ऊसतोड कामगारांच्या ज्या अधिकृत 7 संघटना आहेत त्या 7 संघटनांनी ठरवलं की यावेळेस आंदोलन करायचं, मात्र काहीतरी पर्याय निघल्याशिवाय तर सोडायचं नाही. आणि मग आम्ही आंदोलनाला सुरुवात केली. सुरुवातीला काही त्याला फार हे भेटत नव्हतं, पण तांत्रिकदृष्ट्या ह्या संघटनाच मजुरांच्या प्रतिनिधी असल्यामुळे साखर संघाकडे मग काही मिटिंग्स झाल्या
आणि शरदचंद्रजी पवार साहेबांनी त्यासाठी स्वतः आम्ही त्यांना विनंती केली पुढाकार घेण्याची. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय धनंजय मुंडे साहेब यांना सांगितलं की तुम्ही या प्रक्रियेत आलं पाहिजे. पण ते सरकारमध्ये मंत्री होते, त्याच्यामुळे ते आंदोलनात काही प्रत्यक्ष येऊ शकत नव्हते. मग आम्ही म्हणलो की किमान सरकारचे प्रतिनिधी म्हणून तरी तुम्ही याच्यात राहा. आणि मग त्यांनी सांगितलं की बिलकुल मी सरकारचा प्रतिनिधी म्हणून या आंदोलनामध्ये तुमच्याबरोबर आहे. आणि त्यांनी स्वतः धनंजय मुंडे साहेबांनी शरद पवार साहेबाकडे, मी प्राध्यापक सुशीलाताई मोराळे, प्रदीप भांगे, आमचा माजलगावचा राठोड, हा दत्ता, मोहन जाधव, ह्या सगळ्यांनी मिळून आम्ही शरद पवार साहेबांकडे एक मिटिंग केली. आणि शरद पवार साहेबांनी ते सांगितलं की मी हे मान्य करतो. यावेळेस त्यांनी 5 वर्षाचा करार आता 3 वर्षावर आणलाय. म्हणजे ठरलंय की आता 3 वर्षांना करार होईल. आणि त्या करारावर यावर्षी कामगारांचा प्रतिनिधी म्हणून माझी स्वतःची सही आहे या झालेल्या करारावर यावर्षीच्या. आणि आता त्या कराराच्या अंतर्गत आपण गोपीनाथराव मुंडे कामगार ऊसतोड कामगार महामंडळ स्थापन केलेलं आहे. त्याची प्रक्रिया जवळपास आता अंतिम टप्प्यात आहे. आणि कालच्या अधिवेशनामध्ये स्वतः धनंजय मुंडे साहेबांनी पुढाकार घेऊन अर्थमंत्री अजितदादा पवारांना विनंती केली. आणि अजित पवारांनी ही घोषणा केली आहे की जे ऊसतोड कामगार जातात ज्या कारखान्यावर, त्या कारखान्यावर जो ऊस तुटतो एकूण ऊस प्रति टन 10 रुपये या महामंडळाला दिली जातील. म्हणजे साधारण 75 कोटी रुपये आपल्याला ऊसतोड कारखान्याकडून म्हणजे साखर कारखान्याकडून मिळतील. आणि तितकीच रक्कम राज्य सरकार त्यात टाकेल. साधारण 150-200 कोटी रुपये असलेलं महामंडळ या वर्षाच्या अखेरीस सुरू होईल. आणि आपण आज आपला प्रयत्न की त्या महामंडळाअंतर्गत ऊसतोड कामगारांची मुलं, म्हणजे आता ही पिढीला आपण थांबू शकत नाही, पण पुढची पिढी त्यांची कारखान्याला जाणार नाही, त्यांना उद्योग व्यवसाय करायला आर्थिक मदत होईल. दुसरी गोष्ट, या मुलांची जे उच्च शिक्षण घेणारी पोरं आहेत किंवा UPC MPC करणारी जी पोरं आहेत त्यांना या महामंडळातून मदत होईल. असाध्य आजार झाला एखाद्या कामगाराला तर त्याला मदत करता येईल. आत्ता कारखान्यावर 5 घटना अशा घडल्यात, संवेदनशील घटना घडल्यात. माझ्या गावातही एक घटना घडली. आत्ता उमरदला मध्ये एक मुलगा ट्रॅक्टर सहित विहिरीत पडला. अशा सगळ्या झालेल्या घटनेमध्ये आम्ही व्यक्तिशः आम्हाला जेवढी शक्य आहे तेवढी तर मदत आम्ही केलीच, पण सरकारकडून सुद्धा या कुटुंबाला मदत झाली पाहिजे. गोपीनाथराव मुंडे अपघात विमा योजना असेल त्याच्यातून काही मदत झाली पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या कुटुंबाला आम्ही मदत करण्याच्या प्रयत्नात आहोत. आता प्रश्न राहिला की हे लोक जाऊच नाहीत, या लोकांनी पुढे कारखाना यांच्या नशीब येऊ नये. याच्यासाठी मात्र एकच पर्याय, तो म्हणजे आम्ही स्थानिकला मोठा उद्योग उभा केला पाहिजे. कारण कारखाना का लक्षात घ्या की आपण ऊस तोडायला जातो ना, याचा अर्थ आपणच जातो असं नाही. अनेक भागातून लोक वेगवेगळ्या कामासाठी जातात. तुम्ही जर नाशिक भागात गेले तर सगळे भाजी विक्रेते नाशिक भागातले. तुम्ही हमाल मापाडीचा विचार केला तर सगळं कोल्हापूर, सांगली, सातारातले लोक मुंबईत हमाली करतात. म्हणजे त्या त्या भागामधल्या लोकांनी जो आपल्या उपजीविकेसाठी एक उद्योग निवडलेला आहे आणि त्या उद्योगात वर्षानुवर्ष ते काम करतात. मात्र ऊस तोडीचा उद्योग आहे हा जोखीम असलेला उद्योग आहे. हा फार पहाटे 3-4 वाजता, म्हणजे कल्पनेपेक्षा वाईट गोष्ट आहे ती की पहाटे 3-4 वाजता थंडीच्या दिवसामध्ये ऊसाच्या फडामध्ये जावं लागतं. मला वाटतं की पुढची पिढी आपल्या जिल्ह्यातली तरी किमान जाणार नाही. याच्यासाठी आम्ही स्वतः सरकारकडे प्रयत्न करूयात. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब स्वतः त्याच्यात आहेत. त्यांनी असा प्रयत्न केलाय किंवा परळीच्या आसपास एक पंचतारांकित औद्योगिक वसाहत होते का, असा ते प्रयत्न करतायत. मला वाटतं ते तर करतायत, पण आम्ही सुद्धा एक काँग्रेसचा प्रतिनिधी म्हणून माझे जे नेते आहेत, बाळासाहेब थोरात साहेब असतील, अशोक चव्हाण साहेब असतील, अन्य काही आमचे नेते आहेत, आम्ही सुद्धा त्यांच्याकडे विनंती करूत. आणि आमच्या जिल्ह्याला काही नवीन, कारण त्याला काय की पायाभूत सुविधा बी असल्या पाहिजे. म्हणजे उद्योग उभा करणं म्हणजे त्या भागात जमीन उपलब्ध झाली पाहिजे, त्या भागात पाणी उपलब्ध झालं पाहिजे. आणि आपला जिल्हा असा आहे की जर पडलं तर प्रचंड पाणी पडतं आणि जर दुष्काळ पडला तर परत 4 वर्ष दुष्काळ पडतो. तर या सगळ्या पार्श्वभूमीचा भौगोलिक विचार करता एक चांगले काही उद्योग आणि तरुण पोरांना काही कामं आणता येतात का त्यांच्या उद्योगाला, की जे करून कारखान्याला जाणार नाहीत, असाही प्रयत्न आगामी काळामध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न करूयात. सर, माझा शेवटचा प्रश्न आहे. बीड जिल्ह्यात राजकारणामध्ये युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, परंतु या युवकांचा, ह्या कार्यकर्त्यांचा राज्यकर्ते फक्त वापर करून घेतात. यामुळे ते उद्ध्वस्त होताना कुठेतरी दिसतात. जी नवीन पिढी राजकारणात येते त्यांना काय संदेश द्याल? नवीन तरुण पोरांनी राजकारणात आलंच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक विचार आहे. ते असं म्हणतात की प्रत्येक समाजाचा विकास हा त्या समाजातील गुणवंत आणि हुशार लोकांच्या हातामध्ये असतो. आणि जर हे खरं असेल तर मग बीड जिल्ह्यातल्या त्या तरुण पोरांनी, ज्या पोरांना असं वाटतं की मी गुणवंत आहे, मी हुशार आहे, मला ह्याच्यातलं काहीतरी कळतंय, तो बिलकुल या प्रक्रियेत आला पाहिजे. खरं म्हणजे दुर्दैवानं
आपण जसं म्हणताय की त्याचा वापर करून घेतात, मला नाही वाटत की पुढारी त्याचा वापर करतायत. त्याचं कारण असं आहे की एकदा तुम्हाला राजकारण जर यायचं असेल ना, तर तुम्ही ठरवलं पाहिजे की तुम्हाला नक्की काय करायचं राजकारणात येऊन. म्हणजे तुमचं टार्गेट ठरलं पाहिजे, तुमचं कार्यक्षेत्र ठरलं पाहिजे की मला एवढं राजकारण करायचंय, माझं हे एवढं विश्व आहे, एवढ्या विश्वात मला राहायचंय. आपल्याकडे काय झालंय दुर्दैवाने की समजा एखादा तरुण पोरगा 18-20 वर्षाचा पोरगा राजकारणात येतो आणि मग तो काय करतो, त्याच्याकडे 2 ऑप्शन असतात. एक तर नेत्याची चापलूसगिरी करून नेता होता येते का, त्याची काही चमचगिरी करून नेता होता येते का, कष्ट करून होणाऱ्या नेत्यांच्या पोरांची किती संख्या ते मला सांगा. किंवा चला मी 5 वर्ष एक कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि मग मला नेता करा. म्हणजे मला विचार करा की मी 92-93 कार्यकर्ता म्हणून प्रक्रियेत आलो आणि 92-93 पासून 2021 मी कार्यकर्ता, म्हणजे मी आजही कार्यकर्ताच आहे, मी नेतृत्वाच्या प्रक्रियेत आजही नाही. म्हणजे मला जर माझा नेता आला ना तर मला सतरंजी टाकायला लाज वाटत नाही, मला खुर्ची उचलायला लाज वाटत नाही, त्याचं गुच्छ हातात घेऊन गाडीपर्यंत जायला लाज वाटत नाही. लक्षात घ्या, आत्ता आपल्याकडे परिस्थिती अशी आहे की तुम्ही राजकारणात वर्षभरापूर्वी जर आलेला असाल तर तुमच्यामध्ये एक ॲटिट्यूड आलेला असतो की नाही मी काहीतरी आहे. असं नाही चालत राजकारणात. म्हणजे या देशात जेवढे नेते झालेत ना, त्यांचं आत्मचरित्र वाचा, त्यांची जीवन कहाणी वाचा, तुम्हाला कोणताच मोठा नेता हा कष्टाशिवाय झालेला दिसणार नाही. म्हणजे पंडित नेहरू देशाचे पंतप्रधान असे विनाकारण झाले नाहीत, 9 वर्ष जेलमध्ये गेलेत ते. महात्मा गांधी विनाकारण महात्मा गांधी झाले नाहीत. माझ्याकडे बाबासाहेबांच्या ओरिजिनल आवाजातलं एक भाषण आहे, तुम्हाला मी पाठवतो. ओरिजिनल 2-3 भाषणं मी उपलब्ध केली बाबासाहेबांच्या आवाजातली. ती भाषणं ऐका, मग तुम्हाला कळेल की काय वेदना झाल्यात नेतृत्व उभं राहायला. म्हणजे आता असं की मी फलाण्याचा मुलगा आहे म्हणून मला नेता करा, ही सिस्टीम जास्त झाली आपल्याकडे. मी फलाण्या जातीचा नेता आहे म्हणून मला नेता करा, ही सिस्टीम सुरू झाली आपल्याकडे. मला वाटतं की तुम्ही कुठल्या समूहाचे आहात, कुठल्या समाजाचे आहात, याच्यापेक्षा तुमचं काम काय. जसं आपल्याकडे समजा तुम्ही आता बघताय किंवा ड्रायव्हर जरी व्हायचं असेल तर त्याला कंडक्टर म्हणून 2-3 वर्ष नोकरी करावी लागते आणि मग तो ड्रायव्हर व्हायचा. पूर्वी आता तुम्ही ट्रेनिंग स्कूल काढलेत की ट्रेनिंग स्कूलला जा, ड्रायव्हर होऊन गाडीचा मालक हो. म्हणजे राजकारणात सुद्धा, म्हणजे राजकारणात राजकारण कसं करावं याचे ट्रेनिंग स्कूल सुरू झालेत. म्हणजे आता सोशल मीडियात तर असं आहे की तुम्ही प्रचार करू नका, काहीच करू नका, आम्ही करतो, आम्हाला गुत्त द्या, आम्ही तुमचा प्रचार करतो, सगळंच करतो, चीट वाटतो. कार्यकर्ता नावाचा प्रकारच नको. कार्यकर्ता निर्माण करण्याची प्रक्रिया राजकीय पक्षाची थांबली आहे आणि त्याचा परिणाम हे होय. कारण आमच्याकडे ट्रेनिंग कॅम्प कुठं होतो, पूर्वी कम्युनिस्ट पक्षाचे ट्रेनिंग कॅम्प व्हायचे, काँग्रेसचं NSY हे ट्रेनिंग असायचं, छात्र भारती असेल, राष्ट्र सेवा दल असतील, अशा वेगवेगळ्या संस्था होत्या. त्याच्यातून कार्यकर्ता तयार व्हायचा, त्याला विचाराची शिदोरी मिळायची आणि मग तो दीर्घकाळाने स्वतः नेता व्हायचा. आज दुर्दैवानं सगळे काय म्हणू आपण त्याला फेसबुक नेते जे झालेत, युवा नेते किंवा बॅनरवर नेते. मला सांगा, शिवाजी चौकात जर गेलो ना, ज्यांची नावच आपण कधी ऐकलेली नाहीत, कुठल्या चळवळीत नाहीत, काहीच नाहीत, तिथं लिहिलेलं असतं की तरुण तडफदार युवक नेते, लोकप्रिय नेते. मी आज एक फेसबुकला पोस्ट वाचली, एका पक्षाचा पदाधिकारी झालाय, बीड जिल्ह्यातला लोकप्रिय तरुण नेता. म्हणजे मी त्याचं आजच नाव ऐकलं. मग असे जर युवक नेते असतील तर मग कसं होणार. आणि मग अशा लोकांना तर पुढे त्यासाठीच बसलेत ना की या तुमची एक पिढी वापरतो, तुम्ही जा. म्हणजे त्या कार्यकर्त्याला कळेपर्यंत त्याची पिढी संपलेली असते. कार्यकर्त्याला कधी कळतं माहिती का मी फसलोय म्हणून. त्याचं लग्न होऊन त्याला 2 लेकरं होईस्तोवर त्याला कळतच नाही मी फसलोय म्हणून. आणि लग्न झालं जेव्हा बायको आणा म्हणते ना, त्या आणामध्ये त्याचं एवढा अण्णा होऊन जातो आणि मग त्याला तोच अण्णाला महाग होतो मग. आणि मग हा अण्णा म्हणण्यात अण्णाला महाग झालेला जो कार्यकर्ता ना, तो म्हणतो याने आम्हाला वापरून घेतलं, त्याने आम्हाला वापरून घेतलं, आमचा उपयोग करून घेतला. मला वाटतं की जर इतकी बी अक्कल तुमच्याकडे नसेल तर मग तुमचं राजकारणात काही काम नाही. कारण राजकारण ही अशी गोष्ट आहे की सर्वसामान्य माणसांची समज जिथं संपत्ती तिथं राजकारण सुरू होतं. म्हणजे आपल्या सामान्य माणसाच्या समजण्याच्या पलीकडे राजकारण असतं. आणि म्हणून या पोरांनी यायचंय तर हे ठरवून यायचं की आपल्याला काय करायचंय, आपला उद्देश एवढा आहे, आपलं एवढं लाईफ आहे, एवढ्या लाईफमध्ये एवढं करता येईल, असं जर ठरलं तर मग तुम्ही प्रक्रियेत येऊ शकाल. नक्कीच. धन्यवाद सर. सरांचा प्रवास खूप खडतर होता, परंतु हा प्रवास करताना ते कुठेही डगमगले नाहीत. जी जिद्द होती ती पूर्ण करत ते प्रामाणिकपणे काम करत राहिले, म्हणून आज इथं आहेत. सरांना पुढील वाटचालीस प्रारंभ परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. पण बोलताना त्यांनी एक वाक्य खूप महत्त्वाचं मांडलंय. राजकारणात यायचं असेल तर एक गोल ठरवायचा आणि त्या गोलवर जर काम केलं तर यश नक्की मिळेल. यासह इतर एका यशोगाथा आपल्यासमोर लवकरच घेऊन सध्या इथंच थांबू. कॅमेरामॅन रवींद्र गंभीरसोबत मी जालिंदर धांडे, बीड.